श्रोतेहो नमस्कार. मी राहुल चौबे संचेती हॉस्पिटलमधून आपलं सगळ्यांचे स्वागत करतो. आजच्या लाईव्ह प्रोग्रामसाठी मान दुखीला पूर्णविराम या कार्यक्रमासाठी संवाद साधणार आहे आपल्यासाठी सुप्रसिद्ध स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर शैलेश हदगावकर, संचेती हॉस्पिटल पुणे इथनं. त्यांच्याबरोबरच आपल्याला लाभले आहेत डॉक्टर सोनल शहा, फिजिओथेरपिस्ट. दोघांनाही मी नमस्कार करतो आणि स्वागत करतो. डॉक्टर सोनल शाह, मी हा कार्यक्रम तुम्हाला सुपूर्द करतो आणि तुम्ही हा कार्यक्रम पुढे न्यावा ही विनंती करतो. थँक्यू सर. ओव्हर टू यू डॉक्टर सोनल शाह. थँक्यू सर. नमस्कार, मी डॉक्टर सोनल शहा. मी आज आपल्या सोबत हे मानदुखीसाठी पूर्ण विराम आपण काय काय करू शकतो, काय संवाद आहे हे पुढे घेऊया. त्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर शैलेश हदगावकर सर इथे. नमस्कार सर. सर संचेती हॉस्पिटलमध्ये स्पाइन सर्जन आणि न्यूरोसर्जरीचे हेड आहेत. सर तुम्ही काय बोलू इच्छिता? नमस्कार. हा संचेती हॉस्पिटल आणि आम्हा सर्वांचा स्पाइन अवेअरनेस प्रोग्राम आहे आणि आज सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला वाटतं की हा प्रोग्राम मराठीमध्ये ठेवण्याचा सगळ्यात महत्वाचा राहुल चौबे सरांचा विचार होता आणि त्यांनी मला सांगितले की सर असा प्रोग्राम आहे की मराठी दिन पण आहे, तर तुम्ही मराठीमध्ये प्रोग्राम करणार का? म्हणलं ऑफकोर्स येस वी विल डू. हा प्रोग्राम आपण नक्कीच करूया. आणि पण बरेच आपले श्रोते आणि व्ह्युअर्स विल बी नॉन मराठी, तर मी थोडंसं मिक्स करणार आहे म्हणजे त्याचा फायदा सर्वांना होईल. हा हेतू बेसिकली अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे की त्याच्याविषयीची भीती कमी झाली पाहिजे. आणि मानदुखी जे सर्वांना खूप कॉमन असतं आणि आज आपल्याला बिकॉज ऑफ लॉकडाऊन कोरोना टाइम मध्ये कळालं की घरी बसून सुद्धा मानदुखी होते. म्हणजे असं नाही की काम केलं तरच मानदुखी होते. लॉकडाऊन टाइम, वर्क फ्रॉम होम, लहान मुलांना पण मानदुखी होते आणि ऑफिस जाणाऱ्यांच्या ज्या IT इंजिनियर्स आहेत त्यांना पण होते. तर का हा त्रास आहे याच्याविषयी आपण जाणून घेऊ. आणि मला वाटतं की त्याच्यानंतर की वन्स वी अंडरस्टँड की काय प्रॉब्लेम आहे आणि काय करू शकतो, हा काय खूप सिरियस बिमारी नसते. तर थोडंसं मी तुम्हाला सर्वांना बेसिक अंडरस्टँडिंग आणि याच्याविषयी पण आम्ही सांगू. आणि पूर्णविराम म्हणजे पूर्णविराम करण्यापेक्षा की पूर्ण आराम आणि कसं त्याच्यावरती सोप्या इलाज आपण ट्रीटमेंट करू शकतो, हा डिस्कशन करण्याचा महत्वाचा हेतू आज आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि डॉक्टर सोनल या न्यूरो आणि स्पाइन फिजिओथेरपिस्ट आहेत, तर आपल्याला त्यांचं पण मार्गदर्शन होईल पुढे. कारण की व्यायाम कशी करायचे, काय बरोबर गोष्टी करूया, या गोष्टी सर्व आपण आज करण्याचा विचार करतो. आय वुड लाइक टू यस मैडम. थैंक यू सर. सर आपने जैसे अभी बताया कि कोई भी एज ग्रुप मतलब छोटे बच्चों से लेकर बड़ों तक में नेक पेन देखा जाता है, तो हम कौन कौन सी स्थिति में देखते हैं कि नेक पेन होता है, शोल्डर पेन होता है? क्या आप हमें उसके बारे में कुछ बता सकते हैं? नाही, हा की मला असं वाटतं की सर्वात महत्वाचं की मानदुखी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण बघतो की आपल्या घरातले थोडे सिनियर असतात, आई वडील असतात किंवा काका आजोबा असतात की ज्यांना मानदुखी होते, त्यांना मान येतो आणि ते म्हणतात अरे मान माझी वाकडी झालीये, मला सरळ करता येत नाहीये, काय गोळ्यांनी फरक पडत नाहीये, काय झेंडूबाम लावला, अमृतांजन लावलं, काही फरक पडत नाही. तर ह्या गोष्टी खूप कॉमन आहेत आणि मला वाटतं प्रत्येकाच्या घरामध्ये ही मानदुखी आहेच आहे. तर हे वयोगट मला म्हणण्यापेक्षा की थोडंसं एल्डरली किंवा 40, 50, 60च्या दरम्यान थोडंसं जास्त मोमेंट आणि फ्रिक्शन झालेलं असतं जॉईंटचं. तर त्यामुळे की सर्वायकल आपण म्हणतो की स्पॉन्डिलोसिस झालाय मला, बऱ्याच लेडीज स्त्रिया म्हणतात की मला स्पॉन्डिलोसिसचा त्रास डॉक्टरने सांगितलाय. तर बेसिकली ह्या वयोगटात हा त्रास जास्त होतो. 70-80 मध्ये पण हा त्रास होतो, पण कम्पॅरेटिव्हली मुवमेंट आणि ऍक्शन कमी असते, त्यामुळे थोडं कमी प्रमाण आम्हाला बघायला मिळतं मानदुखीचं. आणि यंगस्टर्स मध्ये त्यांना शॉर्ट टाइम साठी मानदुखीचं प्रमाण जरा जास्त दिसतं. मुलांच्या मध्ये आम्हाला असं खूप जास्त प्रमाण मानदुखीचं दिसलं नाहीये इन व्हॉट एव्हर टाइम आम्ही करतोय प्रॅक्टिस. पण जनरली लहान मुलांना पाठदुखी किंवा कंबर थोडी जास्त असते. तर असं विचार केला तर या वयोगटामध्ये की जे आपण म्हणतो की 40 to 60 या वयात 65 पर्यंत ऍक्टिव्ह ऍक्शन असलेल्या इंडिव्हिज्युअल मध्ये हा थोडासा त्रास जास्त दिसतो. ओके, थँक्यू सर. सर जसं आजचा आपला टॉपिक आहे मानदुखीसाठी पूर्ण विराम, तर काय आरामच हे नुसता एक ऑप्शन आहे का आपल्यासाठी? नाही, मला वाटतं गुड क्वेश्चन.
पूर्णविराम म्हणजे याच्यात आपण काय काय करू शकतो, मला ही गोष्ट डिस्कस करायची. आय वॉन्ट टू टॉक टू यू ऑल आणि शो की आम्ही काय ट्रीटमेंट करतोय आणि याला कसं आपण कमी करू शकतो, हा बेसिकली याचा हेतू आहे आज. आणि वी विल स्टार्ट विथ आय हॅव गॉट अ स्मॉल प्रेझेंटेशन पण मी आणलंय, पण आपण काही प्रश्न उत्तर पण आज याच्यामध्ये करणार आहोत की जे बरेच कॉमन प्रत्येकाच्या मनात असतात. विल डू दॅट ऑल्सो टुडे. येस. जब तक सर पीपीटी शेयर कर रहे हैं, मैं सिर्फ सबको ये बताना चाहूंगी कि आपकी तरफ से कोई क्वेश्चन रहेंगे तो प्लीज कमेंट बॉक्स में नीचे डाल दीजिए, तो वो हम देख लेंगे. Is it coming there? Share होता है? Yes sir. Yes sir, it is visible. Yes. तर these are our articles आणि आपण जेव्हा बघतो की back and neck pain on the rise, neck pain problems on the rise due to work from home during lockdown, says doctors. आपण जे बघतोय की आपल्याला वाटलं की लॉकडाऊन झाला आणि काय आता रिलॅक्स आहे, काही आराम करायचा आहे. पहिल्यांदा दिस वॉज एक्झॅक्टली 1 year from now when we started thinking कि हाँ जब भी शुरू हुआ कि अरे बाप रे ये कुछ तो नया कुछ तो आ रहा है. We were knowing last February 2020 थोड़ा सा डर लग रहा था कि कुछ तो नया वायरस का चक्कर चल रहा है. मार्केट में काफी डिस्टर्बेंसेस न्यूज़पेपर में आ रहे थे, बट हमारा इंडिया में हम सब काम कर रहे थे, बट थोड़ा सा था मन में कि कुछ तो चांसेस है इस टाइम पे कुछ तो अलग होने वाला है. जब 15 से 20 तारीख में जब इंडिया में पेशेंट्स आने शुरू हुए, हमें सबको समझ में आया कि अरे बाप रे ये तो कुछ तो भयंकर है, ऐसा किसी ने देखा ही नहीं था. और 23 मार्च आपल्याला आठवेल की 1 year फ्रॉम नाव 23 मार्चला इंडियामधला पूर्ण 3 weeksचा लॉकडाऊन गव्हर्नमेंटने लागू केला. त्याच्या आधी एक संडे होता 21 मला वाटतं 21 मार्चला की 1 day लॉकडाऊनचं त्यांनी चीफ मिनिस्टरनी आपल्याला ट्रायल घेतली होती की, आणि त्याच्यानंतर 1 लॉकडाऊन, 2nd लॉकडाऊन, लॉकडाऊन के ऊपर लॉकडाऊन, आणि आपल्याला सगळ्यांना घरून काम करायला सुरू झालं आणि वाटलं की अरे हाँ ये तो डिफरेंट कुछ तो चल रहा है. दर्द हमका जब ही शुरू हुआ क्योंकि आफ्टर 15-20 दिन के बाद में काफी लोगों को लगने लग गया कि हाँ दर्द होने को शुरू हुआ, क्योंकि घर में बैठ के ऑफिस का काम नहीं कर सकते थे. ऑफिस इज ऑफिस, आप जाते हो यहाँ पे चेयर है, ऑफिस में बैठ के काम करते हो, सिस्टमैटिक कंप्यूटर है, लैपटॉप है. पुणे या कोई भी बड़े सिटी में या कोई भी बैंक में जाते हो तो सिटिंग जॉब करने वाले जो है, तो वो एटमॉस्फेयर घर में नहीं है. हम जो कहते हैं कि अर्गोनॉमिक डिस्टर्बन्स, की अर्गोनॉमिकली डिफरंट, किंवा आपण मराठीत म्हणतो की बसण्यासाठी आपण सोफ्यावर बसतोय आणि डायनिंग टेबलवरती बसून काम करतोय, या गोष्टींच्यामुळे बराच डिस्टर्बन्स झाला. मानदुखी आणि कंबरदुखी खूप वाढली आणि आम्हाला 1-1.5 महिन्यानंतर कळायला लागलं की बरेच पेशंट्स यायला लागले हॉस्पिटलच्या इमर्जन्सी याच्यामध्ये, कारण आमच्या इमर्जन्सी सेवा चालूच होत्या. जरी लॉकडाऊन असला तरी वी आर वर्किंग इन रोटेशन फ्रॉम डे 1, की प्रत्येकाला 3-4 दिवसाला पेशंट, बरेच पेशंट यायचे इन लॉकडाऊन ऑल्सो त्रास झाल्यामुळे, आणि तर वी यूज्ड टू सी द पेशंट. पण वेन वी स्टार्टेड रिअलायझिंग ॲट 4 to 6 weeks की हा त्रास वाढत चाललाय, कारण प्रत्येकाचं, मग वी डिड गुगल सर्वे आणि आम्ही बराच स्टडी पण केलं की जवळपास 350 पेशंटना आम्ही गुगल फॉर्म पाठवले आणि चेक केलं, तर त्याच्यामध्ये मला आढळून आलं की लाईफस्टाईल मध्ये फरक झाल्यामुळे पण यांना बराच नेक मुवमेंट होतीये आणि नेक पेन होतोय. तर दीज आर द स्मॉल थिंग्स विच एव्हरीवन स्टार्टेड रिअलायझिंग की अरे नेक पेन इज नॉट जस्ट लाईक दॅट, नेक पेन इज समथिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. आपण बरेच म्हणतो टेक्स्ट नेक सिंड्रोम, मुलं कम्प्युटरवरती बसायला लागली, प्रत्येक जण लॅपटॉप आणि बाहेर ऑनलाईन पण मिळणं असे झाले, कारण प्रत्येकाने लॅपटॉप घेऊन टाकले होते, प्रत्येकाने मोबाईल फोन्स, दे वर नॉट अवेलेबल इन सम टाइम इन मे जून, कारण एव्हरीवन वॉज डुईंग वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम स्टडी फ्रॉम होम, घरूनच सगळं चाललंय. तर ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी काय होत होत्या की कॉन्स्टंट फ्रिक्शन, जी मानेची मुवमेंट होते, शोल्डरची मुवमेंट होते, दॅट इन्क्रीज ड्युरिंग द लॉकडाऊन टाइम. आपण घरीच आहेत, काही करत नाही, ऍक्टिव्हिटी करत नाही, चालत नाही, फिरत नाही, कारण बाहेर जायला अलाउडच नाहीये. तर व्हॉट इज मुव्हिंग युअर हँड अँड युअर नेक, अँड दॅट्स हाऊ द नेक इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट पार्ट, हे आपल्याला कळायला सुरू झालं. आणि दिस इज ऑल द इफेक्ट ऑफ साईड इफेक्ट्स ऑफ द लॉकडाऊन असं म्हणायला हरकत नाही, की प्रमाण कमी होण्यापेक्षा नवीन मानदुखीचे पेशंट्स वाढले. जे नव्हते, ज्यांना त्रास नव्हता त्यांना पण हा त्रास सुरू झाला, विच वॉज अ न्यू फाइंडिंग. आणि आपण हमेशा म्हणतो की मानदुखी झाली तर घरी कोणाला तुम्ही विचारलं काकांना किंवा काकून, अरे नाही मस्क्युलर आहे, दिस इज अ व्हेरी व्हेरी कॉमन थिंग, मस्क्युलर आहे, हो गोली कुछ गोली ले लो या कुछ एक पेन किलर घेऊन टाका,
एखादं मसल रिलॅक्सेशन मलम लावून टाका, एखादा स्प्रे करा आणि यू विल फील फाईन. तर दिस अ व्हेरी कॉमन थिंग विच वी ऑलवेज टॉक अबाउट. नेक्स्ट स्ट्रेन है, नेक्स्ट स्प्रेन है. या कधी कधी व्हेक्युलर इंजुरी पण होते मानेमध्ये आणि ऑल दिस थिंग्स कॉन्ट्रीब्यूट टू पेन. सगळ्यात महत्वाचं मला असं सांगायचं की कारण म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट असतं की जी मानेमध्ये लवचिक असते गादी, की त्या मुवमेंटमुळे कॉन्स्टंट फ्रिक्शन जी झाल्यामुळे जी गादी जी आपण शॉक एब्सॉर्बर म्हणतो, हम जो कहते हैं शॉक एब्जॉर्बर जैसा काम करने वाली जो डिस्क है वो हल्के से बाहर आती है, जो बाहर आके हल्का जो यहाँ पे दिख रहा है वो नर्व को टच करती है. जब भी टच करती है तो दर्द गर्दन से हाथ में, शोल्डर में सामने आना शुरू करता है. ये सब चीज हमें तभी समझती है कि जब ये दर्द होता है. ये दर्द जिसको होता है उसी को समझता है, बाकी किसी को नहीं समझ सकता है. तो ये हम कहते हैं कि अलग अलग जो है degeneration, spondylosis, spinal instability, all these are the very very commonly seen problems in alternate house in all the cities or all the towns or all the villages in Maharashtra, India, all over the world. और मैं यही कहना चाहता हूँ कि ये कभी कभी ये दर्द हल्के दर्द से क्रॉनिक बन जाता है. काफी टाइम पे ये स्टिफनेस आ जाती है, काम करने की इच्छा नहीं होती है. मेरे पास काफी पेशेंट्स हैं जो जॉब उन्होंने छोड़ दिया है कि तकलीफ ठीक नहीं हो रही है, बहुत स्ट्रेस में हूँ, ऑफिस में मेरा मन नहीं लगता है, घर में काम नहीं कर सकता हूँ, आई वांट टू लीव द जॉब. देयर आर सो मेनी पीपल हु हैव लेफ्ट द जॉब बिकॉज ऑफ दिस प्रॉब्लम. आई ऑलवेज टेल देम, अरे यू डोंट नीड टू लीव द जॉब, आपको छोड़ने का जरूरत नहीं है. वी नीड टू आइडेंटिफाई इट वेल. हमने वो जांच करना चाहिए कि क्यों तकलीफ है, इसको कुछ कर सकते हैं क्या. क्योंकि हम जो हमेशा कहते हैं कि 95 to 97% पेशेंट्स don't need operation, they can get better without surgery, they can get better with various different modalities now we have. हमारा अंडरस्टैंडिंग स्पाइन के बारे में काफी अच्छा हुआ है, हमारे पास काफी अच्छे इन्वेस्टिगेशंस है. हम एक्सरेज ब्लड मार्कर्स में हमें पता चलता है. कभी कभी हम कहते हैं कि हाँ, अरे डॉक्टर के पास गया, उन्होंने बोला ये ब्लड टेस्ट करो. अरे ब्लड टेस्ट, हमको तो दर्द कमर में और गर्दन में है, ब्लड टेस्ट का क्या फायदा. बट फायदा इसका फायदा नुकसान नहीं होता है कि काफी रिलेवेंस है उसको. की विटॅमिन B12 जो हम कहते हैं की नस का टॉनिक है या नसांचं टॉनिक आहे. आणि विटॅमिन डी जे आपण नुसतं हमेशा कॅल्शियम म्हणतो, पण कॅल्शियम पे सारखंच महत्वाचं विटॅमिन डी असतं की जे विटॅमिन आणि कॅल्शियम डी आणि विटॅमिन डी हे दोन्ही मिळून मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम म्हणतो आपण, की हे जी हाडांची आणि स्नायूंची जी सिस्टीम आहे आपली, ती मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम आहे. याची गरज यंग एज मध्ये, मिडल एज मध्ये आणि थोडं वय झाल्यानंतर केव्हा पण आपल्याला लागते. आणि याच्यामध्ये जेव्हा कमी होते, विटॅमिन डी ची कमतरता होते, त्यावेळेस आपल्याला रिअलाइज होतं की हे काहीतरी बरोबर नाहीये आणि मला फटीग होतोय, मला काहीतरी त्रास होतोय, मला बरं वाटत नाहीये, काय काम करण्याची इच्छा होत नाहीये. बऱ्याच वेळेस हा त्रास नुसतंच मानेत राहत नाही, तो शोल्डर मध्ये जातो, शोल्डर मधून हातामध्ये जायला लागतो, हाताला मुंग्या यायला लागतात, हात जड पडणे सुरू होतं. 5% लोकांना हा त्रास जास्त होतो की आपण म्हणतो क्लमसीनेस ऑफ द हँड, की हातामध्ये काय आहे ते कळत नाही, वस्तू पडायला लागतात, फाईन मुवमेंट्स करू शकत नाही, बटन लावता येत नाही किंवा लिहायला स्वाक्षरीमध्ये किंवा साईन करताना त्रास होतो. या सर्व गोष्टी या बेसिक असतात आणि ह्या खूप महत्वाच्या असतात. मला वाटतं की बऱ्याच वेळेस जे ट्रिगर पॉइंट असतात स्पेशली इन माने आणि पाठीमध्ये, ते पण आपल्याला हा त्रास कधी कधी जास्त उद्भवल्यासारखं वाटतो. वीकनेस खूप रेअरली की कोणाला असं हातांची ताकद कमी झाल्यासारखी वाटते. तर मला वाटतं दीज आर द इम्पॉर्टंट सिम्पटम्स. कधीच मिस नाही करायचं. जेव्हा तुम्हाला डाव्या साईडला किंवा वरच्या साईडला असं पेन होतोय, मान पण दुखते आणि चेस्ट पेन पण होतोय, मी हमेशा पेशंटला सांगितले पहिले रिपोर्ट करा, घराच्या जवळ जा, डॉक्टर जे चांगले आहेत त्यांच्याकडे जाऊन ईसीजी करा. नेव्हर मिस, इट मे बी कमिंग फ्रॉम युअर हार्ट. ऑलवेज कीप इट इन माइंड. एव्हरी टाइम हा त्रास मणक्याचा नसतो, कधी कधी हा त्रास दुसरा पण असू शकतो. चान्सेस खूप कमी आहेत काय असण्याचे, पण ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना स्ट्रेस काही आहे, त्यांना असा होण्याचा चान्स बऱ्यापैकी जास्त असू शकतो. तर मला वाटतं ह्या बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मान जी आहे ही खूप नाजूक आणि कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. आपण जे समोर बघतोय की मी जी दाखवलं आता की जी गादी सरकली आहे हलकीशी आणि त्यामुळे हा त्रास मानेत राहतोय, पाठीत जातोय, मानेतून डाव्या हातात किंवा उजव्या हातात जातोय, या दोन्ही साईडला हा त्रास जाऊ शकतो. कारण आपण हमेशा सांगतो की घरामध्ये बल्ब आणि ट्यूब्स खूप आहेत, पण फ्यूज एकच असतो. तर स्पायनल कॉर्ड हे आपल्या मज्जारज्जूचं म्हणजे मज्जारज्जूला आपण फ्यूजच म्हणायला हरकत नाही, कारण तिथूनच पूर्ण इलेक्ट्रिकल करंट जे मेंदूपासून येतात आणि जातात, दे आर कनेक्टेड थ्रू स्पायनल कॉर्ड. तर त्यामुळे हे खूप महत्वाचं स्ट्रक्चर आहे आणि खूप नाजूक स्ट्रक्चर आहे. मानेचं आणि स्पॉन्डिलोसिसचा खूप कॉमन संबंध आहे, कारण
मानेवरती फ्रिक्शन होण्याचा चान्स खूप जास्त असतो, कारण इट इज व्हेरी फ्लेक्सिबल स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. बसल्यानंतर पण आय एम रेस्टिंग, मी आराम करतोय, एन्जॉय करतोय, पण माझी मान इज कॉन्स्टंटली मुव्हिंग. सो देर इज फ्रिक्शन विच इज अकरिंग इन माय नेक वर्टिब्रे. आणि ऑल दिस थिंग्स आपण जे घरी बघतो की मला कधी कधी असं पाठीला मानेला डोकं दुखतंय, मला मायग्रेन सारखं वाटतंय, पाठ खूप टेंडर झाली आहे, शोल्डर पण दुखतोय, हात पण दुखतोय, मुंग्या आल्यात, ऑल दिस थिंग्स, मसल्स स्पाझम सारखं वाटतंय. दिस अ कॉमनली सीन प्रॉब्लेम. कोणी म्हणतं की माझं मान साईडला करता येत नाही, अरे कडक झालीये, काहीच करू शकत नाही, गरम पाण्याचा लेप लावला, गरम पाण्याची पिशवी ठेवली तरी पण मान एकाच साईडला गेली. तर ऑल दीज आर कमिंग फ्रॉम द सर्वायकल स्पाइन. आपण मानेला सर्वायकल असं म्हणतो, पाठीला डॉर्सल आणि कमरेला लंबर, असं या 3 मेन स्पायनल रचना आपल्या शरीरामध्ये असतात. आणि आता मी जे सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टी या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत की मानदुखी, रॅडिक्युलर पेन, पेरिस्कॅप्युलर पेन, नमनेस, वीकनेस आणि ऑल दिस. बऱ्याच वेळेस चालताना बॅलन्स जाणं हे पण ऍडव्हान्स स्टेज मध्ये होऊ शकते की त्यांचा बॅलन्स आणि इम्बॅलन्स हा प्रॉब्लेम त्यांना होऊ शकतो. ॲक्युरेट डायग्नोसिस, तर मॅनेज, आता तुम्ही त्याला ट्रीट कसं करता डॉक्टर, तर मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं निदान होणं व्यवस्थित जरुरी आहे. सर्वांनाच खूप काही गोष्टी करण्याची गरज नसते, हे करा, फलाना करा, तमकं करा, असं काही गरज नसते. आणि बेसिक गोष्टी आपल्याला हे अंडरस्टँड करणं सर्वात महत्वाचं. तर त्यामुळे सर्वात जास्त महत्वाचं हे निदान असणं, की आपण बघतो की मानेची मुवमेंट कशी आहे, तर आता आम्ही बरेच आमचे पेशंट्स आमच्याकडे आफ्रिकेतून येतात, केनियामधून येतात, कारण आमच्या क्लिनिक्स असायचे तिकडे. तर त्याच्यामध्ये हा त्रास कॉकेशियन म्हणजे व्हाईट माणसांना पण आहे, आफ्रिकन माणसांना पण आहे आणि भारतीयांना पण आहे. म्हणजे हा त्रास सर्वांनाच आहे. जसं आपलं प्राण्यांपासून आपण पुढे आलो आणि मानव झालो, तसं की हा त्रास प्रत्येक मानवाला आहे. असं काही नाहीये की तो कोणी स्ट्रॉंग असतो म्हणून त्यांना होत नाही. वी हॅव सो मेनी पेशंट्स हू कंप्लेन्स ऑफ दिस नेक पेन. आणि मी या न्यूरोलॉजीमध्ये जास्त डिटेल्स जात नाही, पण त्याच्यामध्ये प्रत्येक लेवलला एक विशिष्ट प्रकारची संवेदना असते. बोटांना, हातांना, 5 फिंगर्सना, एव्हरीथिंग इज कंट्रोल्ड बाय स्पेसिफिक नर्व याच्यामध्ये. आणि आपण जेव्हा बेसिक म्हणतो की डॉक्टर माझा गॅप कमी झालाय का, बरेच जण विचारत असतात, तर मला नॉर्मली सांगायचे की आय एम अ वेलनेस डॉक्टर. मला पेशंटला सांगायला जास्त असं आवडत नाही की तुम्हाला हा प्रॉब्लेम झालाय, हा खूप, ज्यांना नॉर्मली नसतो 95%, ज्यांना आहे त्यांना नक्कीच सांगणं जरुरी असतं की नाही तुम्हाला हा त्रास आहे आणि दिस इज प्रॉब्लेमॅटिक. आणि कधीच लपवून ठेवणं नाही, कारण त्यांना पेशंटला कळायला पाहिजे काय त्रास आहे. पण बाकीचे 95-96% नसतो, तर त्यांना अननेसेसरीली सांगणं गरजेचं नाहीये की असं झालंय. पण या ठिकाणी आपण हे जे बघतोय की जे डिस्क दिसते तुम्हाला मानेचे, हे राईट साईडला जो आहे उजवीकडे, तो MRI स्कॅन, आणि त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी तो ऍरो दाखवलाय त्या ठिकाणी गादी बाहेर आली आहे, ती नसांना दाबतीये. आणि ती नसांना दाबल्यामुळे आपल्याला मानेतून हातात त्रास जातोय, आणि ह्या सगळ्या त्रासांचं ते ओरिजिनल रिझन आहे. आपण असं म्हणतो की बरेच 50 वर्षाचा पेशंट आहे, त्यांना मानेची गादी सरकली आहे आणि मग उजव्या हातात त्रास, मुंग्या येणं, सुन्नपणा झालाय, आता काय करणार. या ऑल दिस गोष्टी आपल्याला की बरोबर ऍसेस करण्याची गरज असते. बऱ्याच वेळेस या गोष्टी ना की सेल्फ लिमिटिंग म्हणतो आम्ही, की दिस इज अ सेल्फ लिमिटिंग डिसीज. मोस्ट ऑफ द पेशंट गेट सेटल विथ प्रॉपर अँटी इन्फ्लामेटरी आणि ट्रीटमेंट, आणि त्याला काही गरज पडत नाही, कारण देर इज अ लॉ ऑफ नेचर की बऱ्यापैकी ते सेटल होऊन जातात आफ्टर सम टाइम. ज्यांचा त्रास कमी होत नाही आणि तो वाढत जातो, आय थिंक त्यांच्यासाठी मात्र आपल्याला टू बी केअरफुल, आणि वी हॅव टू प्रॉपरली मॉनिटर देम, रेग्युलरली फॉलो अप विथ देम, आणि असं. तर बेसिकली दॅट इज फर्स्ट इज दॅट डायग्नोसिस, निदान व्यवस्थित होणं. तर तुम्ही तुमच्या घराच्या जवळ चांगल्या कुठल्या डॉक्टरांच्याकडे जाऊ शकता, ऑर्थोपेडिक सर्जन, स्पाइन सर्जन, कोणाकडे पण जाऊन तुम्ही या गोष्टी डायग्नोज करू शकता. त्याचं निदान झालं की इट बिकम्स इझी, मग ते पण तुम्हाला गाईड करू शकतील की अरे हा फिजिओथेरपीकडे जा, हे व्यायाम करा. प्रत्येक वेळेस अॅक्यूट, जर मी माझ्या पर्सनल प्रॅक्टिसमध्ये अॅक्यूट त्रासामध्ये, म्हणजे जेव्हा त्रास खूप असतो त्यावेळेस मी इमिजिएट फिजिओथेरपी आय डोंट रिकमेंड. मी थोडंसं अँटी इन्फ्लामेटरी वगैरे मेडिसिन देतो. थोडं पेन कमी झाल्यानंतर स्ट्रेंथनिंग सुरू करायची असते, असं आमचं एक बिलीव्ह आहे. पण देर आर डिफरंट स्कूल्स ऑफ थॉट. आय एम नॉट सेइंग आय एम राईट और समबडी एल्स इज नॉट राईट. देर आर व्हेरियस डिफरंट वेज टू ट्रीट हा त्रास. आणि बरेच लोक म्हणतात की हॉट किंवा कोल्ड, बऱ्याच गोष्टी आहेत, सर्वायकल ट्रॅक्शन, ब्रेस आणि ऑल दिस थिंग्स. तर आपण हे हमेशा बघतोय की पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बघता की पेशंट आल्यानंतर ते मानेची कॉलर घालूनच फिरत असतात, आणि काही काही पेशंटना मी बघितलंय 5-5, 6-6 वर्ष त्यांना ती सवयच झालेली असते.
तर आय रिअली डोंट नो वेदर यू रिअली नीड एवढे वर्ष घालायची गरज आहे का, पण दे आर सो यूज की त्यांना वाटतं नाही डॉक्टर मी काढलं ना की ते पडून जाईल खाली, मला सवयच राहिली नाही, की त्यांना ते दे आर सो यूज टू दॅट कॉलर, आणि त्यांची भांडणं होतात जर कॉलर नसेल तर. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी ते अडॅप्ट झालेत असं मला वाटतं, पण त्यामुळे मसल वीक होतात. यू टू बी केअरफुल हाऊ लॉंग यू शुड यूज द कॉलर आणि अप्रोप्रिएटली. ट्रॅक्शन आता बऱ्याच याच्यामध्ये की लिटरेचर हे खूप डिवायडेड आहे की इफिकेसी ऑफ इंटरमिटंट सर्व्हायकल ट्रॅक्शन. कोणी डॉक्टर म्हणणार की नाही आय लाईक टू यूज इट, कोणी डॉक्टर म्हणणार की मी नाही वापरत. ऑल दिस थिंग्स मला वाटतं की इट्स अ पर्सनल चॉईस, आणि याच्यामध्ये कोणीच राईट आणि रॉंग नसतं. प्रत्येक जण आपला एक्सपिरियन्स वापरून त्या पेशंटला ठीक करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आय विल गो विथ whoever says yes की मला फायदा होतो किंवा मला होत नाही. तर आय एम नॉट टू फसी अबाउट दिस, कारण सर्व्हायकल स्पाइन मध्ये आवर एक्सपिरियन्स इज की लॉट ऑफ पीपल डू गेट बेटर, कारण एक शॉर्ट टाइम इंटरमिडिएट ट्रॅक्शन जर 3 ते 5 दिवस दिलं किंवा 3 ते 7-8 दिवस दिलं तर त्यांना तो थोडा रिलीव्ह मिळतो की त्या फोरामेन मध्ये जी डिस्क असते ती थोडी फ्री होते आणि नर्व रूटचं प्रेशर कमी होतं आणि बऱ्याच पेशंटना चांगला पण रिस्पॉन्स मिळतो. तर त्यामुळे आय डोंट वॉन्ट टू गिव्ह अ स्पेसिफिक कॉमेंट करा किंवा नको, पण यू आस्क युअर प्रॉपर डॉक्टर वेदर आय नीड इट ऑर नो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज आपल्याला मुलांच्यासाठी सुद्धा घरी, आता कारण अजून लॉकडाऊन चालू आहे पुण्यात, महाराष्ट्रात खूप नंबर्स वाढत चाललेत पुन्हा एकदा. दिस इज लाईक अ सेकंड वेव्ह ते म्हणतात. आय एम रिअली वरीड, आणि आता वी डोंट वॉन्ट टू हॅव दिस टफ टाइम अगेन. तर मला वाटतं की वी हॅव टू be geared for again the lockdown phase, but most important is we should continue the safety measures which are all taught by all the health workers and the government. आता घरामध्ये सुद्धा आपल्याला जर असं चांगलं ऑफिस सारखं चेअर आणि हे करणं खूप जरुरी आहे. ज्यांना त्रास आहे त्यांनी तर नक्कीच करावं, ज्यांना नाही त्यांनी पण करावं, कारण त्रास होऊ नये म्हणून हा विचार करणं गरजेचं आहे. अर्गोनॉमिक इज अ स्टडी ऑफ पोस्चर, आणि हे जसं दाखवलं या चित्रामध्ये या 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की हाऊ यू शुड सिट, हाऊ मच डिस्टन्स. आणि आय थिंक सोनल आपल्यासोबत आहे, आय एम गोइंग टू आस्क हर की कसं हे आता याच्यामध्ये बरेच की बसल्या बसल्या पण चेअर साइड स्ट्रेचेस आपण करू शकतो, की नेक स्ट्रेच करू शकतो, नेक रिलीज करू शकतो, शोल्डर सुदर करू शकतो आणि साइड. तर मला वाटतं की रादर दॅन मी वी हॅव अ रिअली व्हेरी गुड एक्सपर्ट, आणि सोनल इज अ न्यूरो अँड स्पाइन specialist working in Sancheti Hospital as a consultant, and we are happy because all the neuro patients are seen by Sonal and her team, Dr. Sonal. So I would like Dr. Sonal to enlighten us की पूर्णविरामाकडे जाण्यासाठी तुमचा सहभाग खूप जास्त महत्त्वाचा असतो आमच्यासाठी. Physiotherapists are one of the important and integral part of the complete treatment. So let's know from Dr. Sonal about the neck rehabilitation and physio. Thank you. Over to you, Sonal. थैंक यू सो मच सर. तो जैसे कि सर ने हमें बताया कि हम कभी रिहैबिलिटेशन स्टार्ट करें या कभी स्ट्रेंथनिंग स्टार्ट करें, वो बहुत इंपॉर्टेंट क्वेश्चन होता है. जब इनिशियली हमें काफी पेन होता है, तभी हमने अगर कोई एक्सरसाइजेस किए तो उससे पेन ज्यादा बढ़ सकता है, और हमें किस कंडीशन के अकॉर्डिंग क्या एक्सरसाइजेस करने हैं वो भी काफी वेरी होता है. तो अकॉर्डिंग टू मी जैसे हम लोगों ने दूसरी थेरेपीज या फिर दूसरे ऑप्शन जैसे सर ने बताए कि ट्रैक्शन वगैरह है, वो सब लायबल है, पर इट कैन बी यूज एज अ कॉन्जंक्ट थेरेपी. सिर्फ ट्रैक्शन लेने से पेन कम नहीं होगा. ट्रैक्शन लेने के बाद जितना थोड़ा बहुत पेन कम होता है, तभी हमें स्ट्रेंथनिंग के प्रोटोकॉल्स वगैरह स्टार्ट करने चाहिए. तो जैसे कि सर ने बताया कि काफी पेन होता है या फिर कौन से कंडीशंस में पेन वेरी कर सकता है. पेन के भी डिफरेंट टाइप्स होते हैं. मस्कुलर पेन है, नर्व रिलेटेड पेन है, तो उसके बारे में हम शॉर्ट में देखेंगे कि मस्कुलर पेन के लिए हम क्या एक्सरसाइजेस कर सकते हैं, नर्व रिलेटेड अगर कोई प्रॉब्लम है तो क्या कर सकते हैं. और जैसे कि हमने देखा अभी के लॉकडाउन में अर्गोनॉमिक एडवाइस, मतलब लॉज ऑफ पोस्चर जो हम लोग बोलते हैं अर्गोनॉमिक्स को, वो हमने क्या अटेन करने चाहिए. तो क्या हम सभी को पता है इधर कि सिर्फ नेक रीजन में 26 मसल्स होते हैं और वहां से 8 स्पाइनल नर्व्स जो हम बोलते हैं उधर से बाहर निकलती है. तो अगर इतनी सी छोटी सी जगह में इतने सारे मसल्स हैं और इतने सारे नर्व्स हैं, तो अगर हमें उन्हें प्रॉपर पोस्चर में नहीं रखा तो कोई भी अगर थोड़ा सा भी प्रॉब्लम हुआ या पोस्चर डिस्फंक्शन हुआ तो उसकी वजह से पेन बढ़ सकता है. तो बेसिकली जब पेन बढ़ता है तो वो ये मसल्स की वजह से होता है जो आप अभी स्क्रीन पे देख रहे हैं. तो हम बेसिकली मेडिकली इसको अपर क्रॉस सिंड्रोम बोलते हैं. इसमें क्या होता है
ये क्रॉस की तरह अपोजिट साइड के जो मसल्स है, जैसे हम देख रहे हैं पीछे गर्दन के जो मसल्स है और आगे छाती के जो मसल्स है वो टाइट हो जाते हैं, और दूसरा मतलब जो आगे नेक के ये जो मसल्स होते हैं और पीछे बैक के पीठ के जो मसल्स होते हैं वो वीक हो जाते हैं। तो हम जब रिहैबिलिटेशन की तरफ फोकस करते हैं तो हम अक्सर ये करते हैं कि ये जो टाइट बैंड होता है इसको हम स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस दे ज्यादा करके, और ये जो वीक बैंड होता है इसको हम स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज मतलब ताकत बढ़ाने के लिए क्या कर सकते हैं वो देखते हैं। और इसके साथ ही पहले हम देखेंगे अक्यूट फेज में जब इनिशियली पेन स्टार्ट होता है तो उसके फर्स्ट वीक में हम यूजुअली पेन कम करने के लिए क्या क्या करते हैं, तो तब भी हम वो ट्रैक्शन या फिर कॉलर्स स्टेबिलिटी के लिए तब भी देते हैं। उसके बाद वो सब बंद करके रिहैबिलिटेशन की तरफ जाते हैं। अभी मैं थोड़े बहुत एक्सरसाइजेस बताऊंगी जनरली जो हमें सिर्फ इनिशियल फेज में करने हैं, ये भी प्लीज अपने डॉक्टर को कंसल्ट करके करना। और ये एकदम फ्री एक्सरसाइज है जिसके लिए हमें कुछ भी जरूरत नहीं पड़ेगी, आप घर पे नॉर्मली जैसे पोजीशंस बताए हैं वैसे कर सकते हैं। तो फर्स्ट सिर्फ हमारी नेक की मोबिलिटी या जो मूवमेंट हम बोलते हैं उसके लिए क्या करना है, अगर हमें ये साइड के मसल्स नेक के ये जो मसल्स हैं जो मैंने पिक्चर में बताए थे साइड ऑफ द मसल्स, इसको स्ट्रेच करने के लिए अपोजिट हाथ ऊपर लेना है और उस कंधे की तरफ नीचे की तरफ इधर पुल करना है। कोई भी स्ट्रेच हमें हमेशा याद रखना है, हमें उससे एटलीस्ट 30 सेकेंड के लिए होल्ड करना है और 2 to 3 टाइम्स रिपीट करना है। और जो भी स्ट्रेंथनिंग ताकत बढ़ाने के लिए एक्सरसाइज करते हैं वो हम इनिशियली 5 to 10 सेकेंड्स होल्ड करके 10 टाइम्स करते हैं। जब मसल की स्ट्रेंथ यूजुअली आफ्टर अ वीक और 2 बढ़ जाती है तो हम ये डोजेस चेंज कर सकते हैं या बढ़ा सकते हैं डिपेंडिंग वो एक्सरसाइज कितना हेल्प कर रहा है। तो ये थी फर्स्ट सिर्फ मोबिलिटी एक्सरसाइज। दूसरा, हम हमेशा देखते हैं कि हम लैपटॉप यूज करते टाइम या फिर कोई भी काम करते टाइम फॉरवर्ड नेक पोस्चर मतलब जो हमारा चिन एरिया है वो बाहर टक करते हैं, तो ये नहीं करना चाहिए। इसमें क्या होता है हमारे गर्दन के आगे के जो मसल्स है वो काफी स्ट्रेच हो जाते हैं और वीक हो जाते हैं। तो इसके लिए सबसे इजी एक्सरसाइज है आप लेट के पिलो पे सिर्फ अपनी चिन को अंदर की तरफ दबाइए और ये 5 to 10 सेकेंड्स पकड़ के रखिए और 10 टाइम रिपीट कर सकते हो। फिर नेक्स्ट वीक से हम ये काउंट्स चेंज कर सकते हैं। जब आपको ये एक्सरसाइज इस पोजीशन में कंफर्टेबल हो तो हम ये एक्सरसाइजेस बैठ के करते हैं चेयर पे, जैसे अभी देख रहे हो आप अपने राइट साइड की इमेज पे उन्होंने ये एक्सरसाइज सेम चिन टकिंग का बैठ के किया है। दूसरा होता है जो मैंने बोला पीठ के मसल्स है वो वीक हो जाते हैं, तो पीठ के मसल्स के लिए हम क्या कर सकते हैं, हमारे एल्बोस को जैसे ये इमेज में दिखाया है 90 डिग्री पे बेंड कर सकते हैं और सिर्फ पीछे की तरह स्क्वीज करना है। अब जब स्क्वीज करोगे या पिंच करोगे पीछे की तरफ दबाओगे तो आपको पीछे का जो ये एरिया है, नॉर्मली हमारा स्पाइन ऐसे होता है, दोनों यहाँ पे 2 बोन्स होते हैं, तो वो स्क्वीज करके सेंटर में अपने स्पाइन की तरफ लाने हैं। आगे जैसे मैंने बोला छाती के मसल्स जो है वो भी काफी टाइट हो जाते हैं, तो उसके लिए हम पेक्टोरल स्ट्रेच जो बोलते हैं वॉल की तरफ खड़े रह के सिर्फ हमें आगे बेंड करना है, हाथ 90 डिग्रीज पे रख के आप आगे बेंड करोगे तब ये मसल आगे से स्ट्रेच होगा। अभी जो मैंने बताया था स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस के लिए हम 30 सेकेंड्स होल्ड करते हैं और 3 टाइम्स रिपीट करते हैं। बाकी नेक मोबिलिटी, नेक और थोरैसिक मोबिलिटी के लिए हम क्या कर सकते हैं, मतलब अपर बैक की मोबिलिटी के लिए क्या कर सकते हैं, नॉर्मली हम चेयर पे बैठ के सिर्फ ऊपर की तरफ पहले हाथ को मूव करना है और फिर नीचे की तरफ देखना है। इससे क्या होगा हमारे स्पाइन का ये जो कर्व है वो थोड़ा सा सी शेप रहता है, पर इसकी मोबिलिटी हार्डली 5 to 10 डिग्रीज होती है। पर हम इतना बिजी हो जाते हैं और हम पोस्चर्स इतने स्टिफ अटेन करते हैं कि 5 to 10 डिग्री मोबिलिटी भी अवेलेबल नहीं होती है, तो हम उसको एक्सरसाइज करके मूवमेंट कराते हैं। तो जब आप ऊपर की तरफ देखते हो तो पूरा स्पाइन साथ में आ जाता है और नीचे देखते हो तब वो स्ट्रेच होता है। दूसरा वापस जब मैंने बताया था नेक के साइड मसल का स्ट्रेचिंग जो हमने पहले भी देखा, सिर्फ वो मसल इधर तक एंड होता है, तो हमें एक पोर्शन को स्टेबलाइज करना होता है, तो उसके लिए हम नीचे पकड़ सकते हैं चेयर पे बैठे बैठे और अपोजिट साइड नीचे अपने नी के तरफ देखना है। दूसरा अपर बैक के लिए जो मैंने बोला मोबिलिटी कम हो जाती है अक्सर नेक पेन के मसल स्टिफनेस की वजह से या क्रैम्प्स जो हम बोलते हैं उसकी वजह से, तो हम यूजुअली बैक एक्सटेंशन
एक्सरसाइजेस, ये काफी फायदेमंद होते हैं, जिसको हम PIVD, जो अभी सर ने एक्सप्लेन किया, डिस्क बाहर आ जाता है, उन लोगों के लिए एक्सरसाइजेस काफी इफेक्टिव होता है, क्योंकि पूरे बैक को स्ट्रेच मिलता है। तो फर्स्ट इसको हम हैंड सपोर्ट के साथ करते हैं। जब हमें ये पोजीशन 30 सेकेंड्स मेंटेन करने के लिए कोई भी पेन एग्रीवेट नहीं होता है, कुछ पेन बढ़ता नहीं है, तब हम ये हाथ छोड़ के बिना हैंड के सपोर्ट से ऊपर लेना ट्राई कर सकते हैं। अपर बैक स्ट्रेंथनिंग के लिए, जो मैंने बोला था पीछे 2 बोन्स होते हैं, उसके स्ट्रेंथनिंग के लिए हम ये एक्सरसाइजेस कुछ और तरीके से भी कर सकते हैं। जैसे हम लोग इसको वाई शेप, टी शेप, डब्ल्यू शेप एक्सरसाइजेस बोलते हैं। इसके लिए हमें हमारे पेट पे लेटना है, दोनों हाथ स्ट्रेट करके, जो मैंने पहले से कहा था, पीछे पिंच होना चाहिए बैक में, दोनों बोन्स एक तरफ स्पाइन की तरफ लेके आने हैं। तो उसको वाई शेप एक्सरसाइजेस, फिर टी शेप, डब्ल्यू शेप एंड इन्वर्टेड यू शेप एक्सरसाइजेस बोलते हैं। ये हम इनिशियली 5 to 10 सेकेंड्स होल्ड करने के लिए बोलते हैं, क्योंकि इनिशियली पेन होता है, फिर कुछ समय बाद हम ये स्ट्रेंथ डोज बढ़ा सकते हैं। दूसरा मैंने जो बताया कि नर्व्स काफी इन्वॉल्व होती है, हम जो मसल्स बोलते हैं, ये मसल्स से कुछ नर्व्स बाहर निकलती है। तो काफी बार आपको हाथ में मुंगिया आ रहे हैं, या फिर नमनेस है, कुछ फील नहीं हो रहा है, या फिर हैंड हैवी फील हो रहा है, ऐसे फील हो सकता है। तो उसके लिए बेसिक एक्सरसाइजेस स्टार्ट करने हैं। ये प्लीज आप अगर एडवाइस लिए बिना करोगे और रॉन्ग होगा एक भी जॉइंट पे या एंगल पे, तो नर्व का इरिटेशन बढ़ सकता है, आपके मुंगिया वगैरह जो है सिम्टम्स वो बढ़ सकते हैं। तो प्लीज एक बार डॉक्टर से कंसल्ट करके कीजिएगा। फर्स्ट स्टार्टिंग में सिर्फ हेड स्ट्रेट रख के रिस्ट मूवमेंट करना है, मतलब ऐसे पोजीशन में रिस्ट अप एंड डाउन। फिर आपको जब ये कंफर्टेबल होगा, सिम्टम्स एग्रीवेट नहीं हो रहे हैं, मुंगिया ज्यादा बढ़ नहीं रहे हैं, तो आप हेड अपोजिट डायरेक्शन में करके रिस्ट अप एंड डाउन कर सकते हैं। ये इनिशियली 3 डेज के लिए करने बोलते हैं और 5 to 10 टाइम्स के लिए रिपीट करने बोलते हैं। इससे क्या होता है, पूरा जो नर्व रहता है वो स्ट्रेच होता है। जब इसमें सिम्टम्स फ्री हो जाते हैं, तो जैसे कि आप फिगर बी में देख सकते हो, हम एल्बो को बेंड करने बोलते हैं। तो पहले तो वापस वही हेड स्ट्रेट रख के एल्बो बेंड करना है और स्ट्रेट करना है, और फिर जब इसमें सिम्टम्स ना हो तो हेड अपोजिट साइड पुल करके हेड एल्बो बेंड करना है और स्ट्रेट करना है। जब इस सब में कोई भी प्रॉब्लम ना हो, पेन ना हो, मुंगिया वगैरह ना आती हो, तब हम लोग हेड और हैंड को अपोजिट डायरेक्शन में शिफ्ट करते हैं। जैसे कि आप सी फिगर में देख सकते हो, इनका हेड नीचे की तरफ है और हैंड फेसिंग टुवर्ड्स द हेड है। फिर उनको हेड स्ट्रेट करने लगाते हैं और हैंड रिस्ट डाउन फेसिंग रखने बोलते हैं। तो ये हो गए नर्व के लिए एक्सरसाइजेस। तीसरा मुझे जो डिस्कस करना था, सर ऑलरेडी बता चुके हैं कि जब भी हम काम कर रहे हैं लॉकडाउन में, वर्क फ्रॉम होम है, तो पोस्चर अटेन करना की रहता है कि हमें पेन कम हो। तो इसके लिए हमें ऑलमोस्ट पता है कि लैपटॉप आई लेवल पे होना चाहिए, रिस्ट वगैरह स्ट्रेट या फिर एटलीस्ट पॉप्ड अप होना चाहिए, कभी भी डाउनवर्ड फेसिंग या नेगेटिव माउस पोजीशन नहीं होना चाहिए। तो इसके अलावा मुझे जो बोलना है कि हम लॉकडाउन में फिजिकल एक्टिविटी बहुत कम हो चुकी थी, और घर से जो आईटी वाले अभी भी घर से काम कर रहे हैं, उनके लिए फिजिकल एक्टिविटी काफी कम हो गई है। तो कोई भी पोजीशन को हमें 20 मिनट से ज्यादा अटेन नहीं करना है। जो भी स्ट्रेचेस मैंने अभी बताए थे, वो स्ट्रेचेस एवरी 20 मिनट्स रिपीट करना है। जो भी हम लोग पोजीशंस 20 मिनट से ज्यादा अटेन करते हैं, तो मसल स्टिफ होने लगते हैं। एक पोजीशन की वजह से वो ज्यादा कॉन्ट्रैक्टेड पोजीशन में रह के हमारे बोन्स उस पोजीशन के हिसाब से फिर वेरी करने लगते हैं। तो हम अगर आफ्टर एवरी 20 मिनट्स एक शॉर्ट ब्रेक रखें, स्ट्रेच कर ले, एंड देन कम बैक, एंड देन कीप इवनिंग में या फिर इन द अर्ली मॉर्निंग, हाउएवर फीजिबल अकॉर्डिंग टू योर शेड्यूल, स्ट्रेंथनिंग के जो प्रोटोकॉल्स है वो करने चाहिए। इसके अलावा मिनिमली हमारे 100 सेंटीमीटर के डिस्टेंस में जो यूजुअल वॉकिंग एरिया है वो रखें। तो इसकी वजह से हमारा काफी ज्यादा स्ट्रेचिंग या काफी फुल मसल्स पे नहीं आएगा। तो अगर हमारा लैपटॉप 100 सेंटीमीटर के डिस्टेंस पे है, प्रिंटर चाहिए तो प्रिंटर, ओकेजनल वर्किंग एरिया में आपको अपना पानी का बॉटल वो सब रखना है तो वो रख सकते हो। और नॉन वर्किंग एरिया में आपको जो चीजें नहीं लगती है या वंस इन अ वीक लगती है, वो सब एरिया आप 50 सेंटीमीटर के डिस्टेंस पे रख सकते हो। तो यही मैं एडवाइस करूंगी कि आप एटलीस्ट शॉर्ट ब्रेक्स लीजिए, कोई भी पोजीशन ज्यादा टाइम के लिए अटेन नहीं करना है।
एंड एक्सरसाइज प्रोटोकॉल डॉक्टर्स को पूछ के फॉलो करना है। तो यहाँ पे जैसे मैंने नंबर ऑलरेडी दिया है, आप कभी भी अपॉइंटमेंट लेके विजिट कर सकते हो। थैंक यू। सर, हम आगे बढ़ने से पहले मैं राहुल सर से बोलूंगी कि कुछ क्वेश्चंस, एक्चुअली काफी क्वेश्चंस ऑलरेडी आ चुके हैं, तो अगर वो कुछ क्वेश्चंस पूछना चाहे तो ऑडियंस की तरफ से। नमस्कार सर. लाईव्ह ना. डॉक्टर शैलेश शतगावकर, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. येस सर. पहिल्यांदा सर्वात तुमचं अभिनंदन, कारण का हा कार्यक्रम जवळपास 600 लोकच्या वरती लाईव्ह बघतायत हा कार्यक्रम. थँक्यू थँक्यू. पहिला प्रश्न मी जे श्रोतेंकडनं येत आहेत, कृष्णाली पाटील, 19 वर्ष आहे, सफरिंग फ्रॉम नेक स्टिफनेस अँड नमनेस, टिंगलिंग सेन्सेशन इन लेफ्ट हँड, ह्याच्याबद्दल काय माहिती देऊ शकता? नाही, सी बेसिकली मानदुखी ही खूप डायनामिक स्ट्रक्चर आहे. आता आपण जे म्हणतो की मान दुखते आणि मुंग्या येतात, टिंगलिंग, तर 2-3 कारणं सगळ्यात महत्वाचे असतात की तुम्हाला काय वयाला हा त्रास सुरू झाला आणि केव्हा सुरू झाला. तर यंग असेल, थोडंसं 30, 40, 50 मध्ये असेल तर गादी सरकली आहे का, मानदुखी आहे का, तर हा पहिला महत्वाची गोष्ट असते की जी आपल्याला मानदुखी आणि मुंग्या आणि टिंगलिंग करू शकतं. बऱ्याच पेशंटना शुगर असते, डायबिटीस असतो आणि त्यामुळे पण बऱ्याच पेशंटना हा त्रास मुंग्यांचा किंवा सुन्नपणाचा असू शकतो. काही पेशंटना व्हिटॅमिन B12 ची कमतरता असते किंवा न्यूरोपॅथी असते आपण जे म्हणतो. तर हे 3-4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत वेगवेगळ्या. आता जरी पेशंट डॉक्टरकडे आला तरी डॉक्टर पण तो एक ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक पेशंटलाच कम्प्लीट ट्रीटमेंट नाही बरं होऊ शकणार नाही, असं नाही की प्रत्येक जण बराच होणार, कारण बऱ्याच वेळेस हे मणक्याचे जे विकार असतात हे थोडेसे जर्जर करणारे असतात किंवा वेळ लावणारे असतात आणि इट टेक्स टाइम. हे कधी कुठलं मेडिसिन त्यांना लागू होऊ शकतं. आपल्याला निदान होणं अचूक हे जास्त महत्वाचं आहे. पण हे बऱ्यापैकी काही पेशंट नाही, 5 ते 10% पेशंटना लॉंग स्टँडिंग बिमारी असते की बराच वेळ चालणार आहे, की असं वाटतं आपल्याला डॉक्टरकडे जावं, बरं होऊन जावं पटकन, पण असं होत नाही. आता प्रत्येकाचं एक्सपेक्टेशन जे असतं ते काही चूक नाही की मला बरं झालं पाहिजे, हॉस्पिटलला मी एवढं लांब गेलो आणि खर्च केला, तपास केला तरी मी बरा नाहीये. पण ही बिमारीच अनफॉर्च्युनेटली अशी असते की काही पेशंट्समध्ये की त्याला क्रॉनिक स्पॉन्डिलोसिस आपण म्हणतो, झीज झालेली असते आणि मान दुखते, मुंग्या येतात. तर मला वाटतं पेशन्स ठेवणं जरुरी आहे. चांगल्या प्रकारचे व्यायाम आणि नियमित चांगलं फूड आणि व्यायाम हे नियमितपणे असणं जरुरी आहे. फूड हॅबिट्स पण महत्वाचे. वजन जास्त न वाढणं हे महत्वाचं आहे की कंट्रोल असेल तर ऑटोमॅटिकली बॉडी वेट असेल, व्यवस्थित असेल तर तुम्ही चांगले मानेचे स्ट्रेंथनिंग, ब्रीदिंग, अप्पर एक्स्ट्रीमिटी एक्सरसाइज करू शकता. तर हे पेन कंट्रोलमध्ये कसं करू शकतो हे महत्वाचं आहे. आता तुम्ही एखाद्या डायबिटीसच्या स्पेशलिस्टकडे जाणार आणि त्यांना म्हणा की आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो, मला हे पूर्ण त्रास बरा करून द्या, असं नाही करू शकत तो, कारण हे त्रास हमेशासाठी राहणारा त्रास आहे. हे आपल्याला समजतं. अरे नाही, मी हे तपास केले, त्यांनी हे तपास करायला सांगितले, पण अरे हा त्रास पण तसाच आहे की ताबडतोब बरं होणार नाहीये. इट मे टेक टाइम. तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं पेशन्स आणि हाऊ आय कॅन बी बेटर, पॉझिटिव्ह माइंड ठेवण्याची गरज आहे की हा मी चांगला एक्सरसाइज करेन, फिजिओथेरपी करेन आणि आय विल गेट बेटर. कारण सर्जरी ही फार कमी आणि क्वचित लोकांनाच लागते, असं आमचं मत आहे. धन्यवाद सर, खूप चांगल्या रीतीने तुम्ही उत्तर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे विजय भोसले यांच्याकडनं. त्यांना व्हर्टिगो बद्दल विचारायचं आहे. करेक्ट. नमस्कार मिस्टर भोसले. आणि त्याचबरोबर कॉलर आणि ट्रॅक्शन बद्दलही थोडीशी माहिती द्या. कॉलर अँड ट्रॅक्शन, करेक्ट. तर आम्ही त्या पार्टकडे येणारच आहोत की डॉक्टर सोनलला पण माझा डिस्कस झाला, कारण हे खूप कॉमन आणि लोकांच्या मनात असतं की काय करावं. तर पहिले व्हर्टिगो. तर व्हर्टिगो हे मला 3 गोष्टींच्यामुळे सर्वांना सांगायचं की कॉमन असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हर्टिगो हे पहिले आपल्याला चक्कर येणे आपण जे म्हणतो की डोकं गरगरतंय किंवा असं. सगळ्यात पहिलं कारण मेंदू, की मेंदूमध्ये काय होतंय का किंवा ब्लड प्रेशर फ्लक्च्युएशन होतंय का, या गोष्टी आपल्याला बेसिक अंडरस्टँड करण्याची गरज आहे. की बऱ्याच वेळेस ब्लड प्रेशर आणि या गोष्टींनी सुद्धा व्हर्टिगो होतो. आणि मेंदू आणि ब्लड प्रेशर या 2 गोष्टी ऑलवेज फर्स्ट. सेकंड आपण म्हणतो की स्पाइन किंवा इयर, की कानामध्ये पण काही त्रास असेल तर व्हर्टिगो किंवा गिडीनेस येऊ शकतो. तर ऑलवेज कन्सल्ट अ फिजिशियन, न्यूरोफिजिशियन, ENT स्पेशलिस्ट. आणि स्पाइन मध्ये पण काही पेशंटना मानदुखीमुळे व्हर्टिगो असतो, ऑक्सिपिटल हेडेक म्हणतो आणि व्हर्टिगो, या 2 गोष्टी खूप कॉमनली आपण बघतो. तर आजकाल बरेच मनोवर्स आलेत. आपण जे
जे न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांच्याकडे आपण पेशंटना पाठवतो की त्यांना काही पेशंट प्रमाणात की ते एक प्रकारचं मनवर करून ते सेट करतात, ज्या कानामधल्या काही गोष्टी ऍडजस्टमेंट झालेली असते, वीक झालेली असते, त्यांना ते सेट करतात. न्यूरोलॉजिस्ट पण हे ट्रीटमेंट करतात आणि हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतात. तर दिस इज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि दुसरं महत्वाचं डॉक्टर मिस्टर भोसले यांनी विचारलेलं आहे की मानदुखी आणि ट्रॅक्शन, बरोबर? तर मला वाटतं की ट्रॅक्शन आणि रॅशनल म्हणायला की बऱ्याच वेळेस आपण थोडं रेस्ट पण घेऊ शकतो, ट्रॅक्शन घेतल्यामुळे आराम करतो आणि पेशंटना बरं वाटतं. तर शॉर्ट टर्म ट्रॅक्शन घेण्यासाठी काही नुकसान नाहीये, कंट्रोल्ड असणं जरुरी आहे, खूप जास्त वेट नको प्रेफरेबली. आणि मानेचा बेल्टमुळे मला वाटतं की एक बऱ्यापैकी आपली सायकोलॉजी पण आहे की बेल्ट लावला तर मला बरं वाटतं, माझी मान स्टेबल वाटते. तर ज्यांना बरं वाटतं त्यांनी वापरावा. मी पेशंटना कधीच डिस्क्रिमिनेट करत नाही की तुम्ही कशाला वापरताय, इंग्लंडमध्ये अमेरिकेत कोणी वापरत नव्हते असं सांगणं वेगळं आहे. प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे. बऱ्याच वेळेस तो बेल्टनी वॉर्मथ पण मिळते आणि यू फील बेटर. पहिले फील गुड फॅक्टरला की ऑटोमॅटिकली तुम्हाला बरं वाटायला सुरू होतं. असे पण खूप पेशंट आहेत की ज्यांना बेल्ट घातल्यानंतर दे गॉट बेटर. तर आय डोंट वॉन्ट टू डिस्क्रिमिनेट अँड टेल की वापरू नका. ज्यांना इन्स्टॅबिलिटी आहे किंवा मणक्याचं फ्रॅक्चर आहे त्यांना नक्कीच बेल्टची गरज असते. ज्यांना काही लिगामेंटस इंजुरी असते त्यांना पण बेल्टची गरज असते. पण रुटीन स्पॉन्डिलोसिस साठी अवॉइड करता आलं तर केलेलं बेटर. बेल्ट पेक्षा मानेचे मसल स्ट्रेंथ करा, शोल्डरच्या मसल स्ट्रेंथ करा, ज्या मानेला आणि शोल्डरला सपोर्ट करतात. तर मोस्टली तुम्हाला लॉंग टर्म बेल्ट घालण्याची गरज पडणार नाही. मानेचा आपण जे कॉलर म्हणतो किंवा पट्टा म्हणतो मानेचा. धन्यवाद सर. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. येस. आशा मॅडम म्हणून आहेत, ते म्हणतात की माझं सारखं खाली बसून काम आहे आणि त्याच्यावरनं त्यांना मानेचा वरच्या भागाला त्रास होतो. बरोबर. मी हा प्रश्न ऐकून थोडा विचंबित झालोय, कारण आतापर्यंत मला वाटत होतं की मी खाली वाकलो तर माझी कंबर दुखणार, पण खाली वाकल्याने मान पण दुखतं हे मला आतापर्यंत कळालं आहे. नाही, तर होऊ शकतं. त्याच्यावरती थोडंसं तुम्ही जे म्हणतात त्या आशाताई बरोबरच आहे की बऱ्याच वेळेस ते आपण रिव्हर्स डायनामिक म्हणतो की त्यामुळे की कुठे हा त्रास होऊ शकतो. कारण दिस टू गोष्ट तुम्ही लक्षात घेतलं की मान आणि कंबर याच्यावरती आपली पूर्ण मुवमेंट आहे. आपलं पूर्ण धड किंवा हे शरीर जे आपण म्हणतो की वरचं मेंदू किंवा डोकं आणि लोअर बॉडी की पाय किंवा हिप पासूनच्या सर्व खालच्या गोष्टी यांना कनेक्ट करणारा जो एक महत्वाचा ब्रिज आहे तो स्पाइन आहे किंवा स्पायनल बॉडी आणि स्पायनल कॉर्ड आहे. तर मानेपासून पाठीमध्ये आणि कमरेमध्ये कनेक्ट करतो आणि ते पूर्ण बॉडीचं कनेक्शन त्यांच्याकडे असतं. म्हणजे ते एक सपोर्टिंग स्ट्रॉंग सपोर्टिंग स्ट्रक्चर झालं. की माझे काही मित्र आहेत आणि दे आर व्हेरी मच असोसिएटेड विथ योगा आणि ते बऱ्याच मोठ्या लेवलला योगाचं काम करतात आणि ते मला हमेशा म्हणतात की अरे आमच्या योगामध्ये स्पाइनला एवढं महत्व देतात की सगळ्या गोष्टींचा मेरुबिंदू किंवा महत्वाचे सगळ्या सेंट्रल पोर्शन इज स्पाइन फॉर आवर योगासनं, प्राणायाम ज्या पण गोष्टी आम्ही करतो. तर मला वाटतं ते खूप अंडरस्टँड करणं जरुरी आहे आपल्याला. येस राहुल. तुम्ही काय म्हणत होता सर? नाही, फक्त एकच एक गोष्ट मला आठवली की मी सांगितलंय पूर्वी सुद्धा की एक सिनियर पेशंट माझ्याकडे आले होते आणि ते बरेच 30-40 वर्षापासून व्यायाम करायचे आणि खूप त्यांची तब्येत चांगली होती. तर त्यांनी मला सांगितलं की मला असं 3-4 आठवड्यापासून खूप त्रास होतोय, मानदुखी खूप जास्त आहे. म्हणलं मी बघितलं, त्यांना तपासलं आणि जेव्हा बघितलं तर सर्व मला लक्षात आलं की त्यांना थोडंसं वीक होते, हलके अराउंड 70 वगैरे वय होतं, 70-72 वर्ष वय होतं. तुम्ही म्हणाला की तुम्ही काय काय तुमचा नित्य नियम आहे? ते म्हणाले की 10-12 वर्षापूर्वी मी रिटायर झालो आणि रिटायर झाल्यानंतर मी आता सगळ्या गोष्टी रेग्युलर करतो, व्यायाम पण रेग्युलरली करतो. मग मी म्हणलं तुम्ही त्यांना खूप इच्छा होती कारण ही वॉज व्हेरी फिट आणि ते म्हणाले मी 30-40 वर्षापासून योगासनं करतो. त्यांनी मला पटापट सगळे व्यायाम आणि आसनं करून दाखवले जे मलाही शक्य पॉसिबली होणार नाही एवढे चांगले ते करत होते. आणि शेवटी म्हणाले डॉक्टर हे 5-6 मी रेग्युलर करतो आणि शेवटी त्यांनी मला म्हटलं की एक महत्वाचं आहे, मी तुम्हाला करून दाखवतो, मला शर्ट काढायला लागेल. म्हटलं ठीक आहे. त्यांनी शर्ट काढला आणि माझ्या क्लिनिकमध्ये ताबडतोब पटकन त्यांनी शीर्षासन करून दाखवलं आणि शीर्षासन करून ते थांबले, एक अर्धा 1 मिनिट थांबले. त्यांना ब्लड प्रेशर पण होतं. तर मी हे सगळं झाल्यानंतर त्यांना म्हणालो की एक काम करूया, सगळं बाकी चालू ठेवा, मी दिलेल्या तुम्हाला गोळ्या देतो, ते कंटिन्यू करा आणि फक्त हे शीर्षासन तुम्ही थांबवा. ते म्हणाले की डॉक्टर पण मी रेग्युलरली करतो. मी म्हटलं थांबून बघूया, 1-2-3 आठवडे थांबवा आणि मला तुम्ही भेटा. व्हेन ही केम आफ्टर 2-3 वीक्स ते म्हणाले डॉक्टर माझा मानदुखीचा त्रास पूर्ण गेला.
तर मी काही जादू केली नाही. मी सांगितलं की फक्त बेसिकली तेव्हा तुमचं वय 30-35 होतं जेव्हा तुम्ही हे करायचे आणि आता 70 आहे. तर दिस इज नॉट समथिंग विच इज की आपल्याला रिस्पेक्ट वयाला देणं पण जरुरी आहे. हे सगळ्यात महत्वाचं की आपण तेव्हा करत होतो म्हणून अजून पण करायला पाहिजे असं नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं की माझा मित्र करतोय, माझी मैत्रीण करते, ते पण करतात, शेजारचे पण करतात म्हणून आपण पण केलं पाहिजे असं बिलकुल ठेवू नका. तुम्हाला जे झेपेल, तुम्हाला जे करू शकाल त्याच गोष्टी फक्त करा. व्यायामाच्या मध्ये सुद्धा, योगामध्ये सुद्धा वॉकिंग करा, डीप ब्रिदिंग करा, सिम्पल एक्सरसाइजेस करा. ज्यांना जमतंय त्यांनी करावं. अननेसेसरीली कॉम्पिटिशन म्हणून बिलकुल मानेचे आणि स्पाईनचे व्यायाम करू नयेत असं माझं प्रामाणिक सल्ला सर्वांनाच राहील. धन्यवाद सर. सर, जसं तुम्ही या कार्यक्रमात बोलला की सर्वात जास्त व्यायाम आणि औषधांनीच पेशंट बरे होतात, युजली 80 to 90%. पण 10% अजूनही शिल्लक आहेत जी लोक ज्यांना पुढं काही ना काही सर्जरी किंवा काही लागतात. तर त्यांच्यासाठी म्हणजे खूप जण श्रोते विचारतायत की पेन ब्लॉक हे काय प्रकार आहे आणि येस, इज पेन ब्लॉक अँड 100% सोल्युशन ट्रीटमेंट? करेक्ट. नाही, खूप छान प्रश्न आहे आणि मी आता तुम्हाला हे दाखवतो की फार्माकोथेरपी आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो असा त्रास असतो तेव्हा डॉक्टर तुम्हाला औषधं इंजेक्शन देतात आणि तुम्हाला बऱ्यापैकी फरक पडतो. आणि जेव्हा ही गादी सरकलेली असते किंवा झीज झालेली असते आणि त्या ठिकाणी त्रास असतो तर हे फोरामिनल किंवा फॅसेटल ब्लॉक म्हणून जे डॉक्टर्स करतात, ते स्पेशलिस्ट करतात की हे खूप एक महत्वाचं वाया मीडिया आहे की माइल्ड टू मॉडरेट प्रॉब्लेम जो ठीक होत नाहीये त्यांना सर्जरी शिवाय ठीक करण्याचा उपाय. आणि डे प्रोसिजर की सकाळी आला, दुपारी, संध्याकाळी तुम्ही घरी जाऊ शकता. प्रत्येकालाच पेन ब्लॉक पण कंपल्सरी आपण दिलाच पाहिजे असं नसतं, कारण दिस इज अ सर्जिकल प्रोसिजर. इथे चिरफाड काही नसते. 4 तासामध्ये पेशंट घरी जाऊ शकतो. पण सिलेक्शन ऑफ द पेशंट हे सगळ्यात महत्वाचं असतं की प्रत्येक जण येईल आणि तो म्हणेल की मला डॉक्टर असं आहे की तुम्ही आता करून टाका, असं नाहीये. कारण ते खूपच सिलेक्टिव्ह क्रायटेरिया असतो. अदरवाईज ते म्हणणार की आम्ही तुमच्याकडे आलो होतो, खर्च झाला पण बरंच नाही झालं. म्हणजे बेसिकली हे आपल्या एक ठोकताळे आहेत की काही पेशंटना बरं वाटू शकतं, काहींना नाही. तर 60 ते 70% पेशंटना त्या त्रासामध्ये रिलीफ मिळू शकतो. आता ते 60 ते 70 पेशंट कोण आहेत हे सांगणं जरा अवघड असतं, पण त्यासाठी क्लिनिकल एक्झामिनेशन, त्यांचे एक्सरेज वगैरे सर्व नीट तपासणं हे खूप महत्वाचं असतं. पण जनरली हे वर्ल्ड वाईड आहे. हे फक्त आपल्याकडे महाराष्ट्रात होत नाही. हे जगभरामध्ये होणारी गोष्ट आहे की जे आपण पेन ब्लॉक म्हणतो आणि आपल्या इथे हे आपण रेग्युलरली करतो. आणि आमच्याकडे पण जवळपास 70 to 75% रिझल्ट आर गुड, की एक तर झाला तर फायदा होतो किंवा आहे तसं राहतं असं मला एक वाटतं. आणि जे आपण बघतोय हे जस्ट व्हॉट इज द एंड पॉइंट, की याचा एंड पॉइंट काय की काही लोकांना बरंच वाटत नाहीये, कॉन्स्टंटली मी करतोय, औषधं घेतोय, गोळ्या घेतोय, त्रास करत, त्या लोकांना वीकनेस येतोय, ज्या लोकांना हातात ताकद कमी होते, ज्या लोकांना काही काम करता येत नाहीये, चालताना बॅलन्स जातोय, सिग्निफिकंट त्रास आहे, अशा पेशंट्सना सर्जरीची गरज पडते. आणि ऑलवेज आपण एक्सरे, MRI कम्पॅरेटिव्ह करतो, चेक करतो आणि पेशंटची क्लिनिकल कंडिशन चेक करतो. आणि सर्जरी इज ऑलवेज अ लास्ट ऑप्शन वेअर वी ज्यांना जो स्लिप डिस्कचा किंवा त्याचा तो त्रास असतो ते आपण ते डिस्कचं छोटं ऑपरेशन करतो. पण इट्स नॉट छोटं, इट्स अ स्टँडर्ड ऑपरेशन. कोणी डिस्किटॉमी करतं, कोणी फ्युजन करतं किंवा कोणी डिस्क रिप्लेसमेंट म्हणतं. या सर्व डिफरंट वेज टू स्किन अ कॅट, म्हणजे डिफरंट वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपण करतो. किंवा फोरामिनॉटॉमी विदाउट पुटिंग एनी मेटल इम्प्लांट ऑल्सो आपण ती फक्त सर्जरी पाठवून करू शकतो की फक्त नस मोकळी करायची. त्या वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत. पण दिस इज रिक्वायर्ड फॉर 3 to 4% ऑफ पेशंट्स ज्यांना हा त्रास कमी होत नाहीये आणि वर्सनिंग जास्त आहे, काम करू शकत नाहीये, तेव्हा आपण त्यांना ऑप्शन सर्जरीचा देतो. धन्यवाद सर. तुम्ही ह्या कार्यक्रमात बोलताना असं सांगितलं होतं की घरी खूप ट्यूबलाइट्स असतात, पण मेन एक फ्यूज पण असतो की तो फ्यूज उडाला की सगळे ट्यूबलाइट्स काम करत नाही. बरोबर. तर जसं आता तुम्ही म्हणला की औषधं एक आहे प्रकार, व्यायाम आहे, त्याच्याहून बरे नाही झाले तर मग पेन ब्लॉक हा प्रकार आहे, त्याच्याहून बरे नाही झाले तर मग सर्जरी हा एक प्रकार आहे. पण सगळे लोक घाबरतात त्या फ्यूजला, त्या स्पायनल कॉर्डला. तर हा इतके लोक घाबरण्याचं कारण काय आहे? त्याच्यावरती तुम्ही काय म्हणणार आहे? काय नवीन टेक्नॉलॉजी आली आहे का की ती सेफेस्ट ही सर्जरी आहे? नाही, बरोबर आहे की ही जी आहे ती खूप पेशंटच्या मनात खूप भीती असते. आणि आपण जर तो इव्होल्युशन झालं की 1980-90च्या दशकामध्ये भारतामध्ये आपण एक्सरे वरती आणि CT स्कॅन वरती सर्जरी करत होतो.
किंवा 1970-80 मध्ये बरेच सिनियर डॉक्टर्सनी फक्त एक्सरे आणि एक्सरेच्या मायलोग्राम्स वरती स्पाईन सर्जरी केली किंवा अशा मेजर सर्जरीज केल्या. 1990-95 मध्ये MRI भारतामध्ये सर्वप्रथम आला आणि त्याच्यानंतर मला वाटतं उत्क्रांती झाली या मज्जारज्जूच्या फील्डमध्ये, ब्रेनच्या स्पाईन सर्जरीमध्ये, ऑल द स्पेशालिटीज मध्ये, कारण आपल्याला तंतोतंत नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते जास्त कळालं आणि सेफ्टी मार्जिन ही खूप जास्त वाढली. तर मला वाटतं टेक्नॉलॉजीनी खूप आपल्याला मदत केली. जसं मग नंतर 2000, 2003, 2004 पर्यंत आपल्याकडे पेट स्कॅन म्हणून आलं की त्याच्यामुळे कॅन्सर ट्रीटमेंट स्पाईन मध्ये पण आमच्याकडे बरेच कॅन्सर पेशंट येतात किंवा बाकीच्या पण ठिकाणी जे कॅन्सर असतात त्याच्यामध्ये खूप अंडरस्टँडिंग आपल्याला झाली की स्पाईन मध्ये किंवा बॉडीमध्ये कुठे काही कॅन्सर आहे का, त्याला आपण ट्रीट कसं करू शकतो आणि ट्रीटमेंट ही खूप चांगल्या पद्धतीने तळागाळापर्यंत पोहोचली आणि आज इट इज बिकम अ स्टँडर्ड ट्रीटमेंट फॉर ऑल द पेशंट्स. म्हणजे मी फक्त स्पाईनच म्हणत नाही बाकीचे, कारण पेट स्कॅन हा पूर्ण बॉडीचा स्कॅन असतो, कुठे पण तुम्हाला काही झालंय ते ताबडतोब कळतं, त्याची लॉन्जिव्हिटी काय, याला आपण कसं ठीक करू शकतो, कंट्रोल काय करू शकतो, या सर्व गोष्टी आपण ह्या इमेजिंग वरती होतो. तसं स्पाईन सर्जरीमध्ये पण आपण मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी आजकाल बोलतोय खूप, की सेफ्टीसाठी मार्जिन ऑफ एरर खूप कमी झालंय. सी अल्टिमेटली कुठल्याही सर्जरीमध्ये कॉम्प्लिकेशन आणि प्रॉब्लेम होण्याचा चान्स थोडाफार असतो, देर इज ऑलवेज, पण नॉट एव्हरी पेशंट इज गोइंग टू सफर. कुठे काही अॅनाफॅलॅक्सिस, कुठल्या गोळीचं अलर्जी आली किंवा असं काय, दिस इज हाऊ इट इज. तर सिमिलर आपण जे म्हणतो की टेक्नॉलॉजी, की नेव्हिगेशन आणि ओआर्म जे आजकाल रोबोटिक टेक्नॉलॉजी रिडिफाईंड असं म्हणतो, की जे आम्ही मागच्या वर्षीपासून वापरायला सुरू केली आहे, जी खूप कमी ठिकाणी भारतामध्ये आणि जगामध्ये अवेलेबल आहे, ही स्पाईन सर्जरीसाठी आम्ही वापरतो. आणि या ओआर्म आणि नेव्हिगेशननी अॅक्युरसी आणि प्रिसिजन हे आमच्यासाठी खूप चांगलं आणि खूप जास्त सेफ्टी मार्जिन मिळाल्यामुळे पेशंटसाठी आणि आमच्यासाठी पण खूप वरदानच मिळालेलं आहे. आणि हे पुढचं फ्युचरिस्टिक असल्यामुळे, आणि वी आर लकीली पायनियरिंग वर्क इन या फील्डमध्ये आम्ही करतोय, की रोबोटिक टेक्नॉलॉजी आणि जसं जीपीएस असतं की एक्झॅक्ट तुम्हाला लोकेशन आणि लेवल्स मिळतात ऑपरेशन थिएटरमध्येच तुम्हाला एक्झॅक्टली कळतं की कुठे काय प्लेसमेंट करायची इम्प्लांटची वगैरे. तर दिस इज अ व्हेरी व्हेरी बिग ॲडिशनल ॲडव्हान्टेज विच वी आर गेटिंग because our hospital has got this OARM and navigation technique. So this is going to be the future आणि मला वाटतं की नक्कीच हे बऱ्याच मोठ्या सेंटर्स मध्ये स्लोली भारतामध्ये पण यायला सुरू होईल. ऑलरेडी आलंय, 2-3 ठिकाणी सध्या अवेलेबल आहे, पण होणार आहे ते लवकरच अवेलेबल, कारण बऱ्याच गोष्टी त्याच्या मागे असतील. तर बट आय थिंक दॅट इज गोइंग टू बी द फ्युचर फॉर ऑल द न्यूरो अँड स्पाईन सर्जरीज. धन्यवाद सर. आजकाल सगळीकडे कॉम्बो ऑफर खूप चालतात, तर स्पाईन सर्जरीमध्ये पण मानदुखीला कॉम्बो ऑफर आलेला आहे. ओआर्म नॅव्हिगेशन आणि शैलेश अदगावकर ही दोन्ही मिळून सेफेस्ट सर्जरी होऊ शकते. नाही, मला वाटतं की डोंट थिंक अबाउट सर्जरी शिवाय आपण ठीक होऊ शकतो हा जास्त पहिले विचार करूया. पण थँक्यू. मला वाटतं की जे पण तुमच्या ओळखीचे चांगले डॉक्टर्स आहेत, सर्जन्स आहेत, यू कॅन गो डिस्कस विथ देम आणि प्लॅन फॉर, इफ तुमचा त्रास कमी होत नसेल तर. 95 to 97% लोकांना सर्जरीची गरज पडत नाही. नॉट टू वरी. माझ्याकडनं शेवटचा प्रश्न आहे. सय्यद बीड वरनं प्रश्न विचारतायत. त्यांना खूप मुंग्या येत आहेत डोक्याला आणि मान पण दुखतीये. तर हाऊ यू विल डिफरन्शिएट इन टू बोथ, मान दुखी पण आणि डोक्यानं मुंग्या पण येणे याच्यात? नाही, मिस्टर सय्यदजी नमस्ते. मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं, बऱ्याच वेळेस ना आपण ना की अनावधानाने आपण कधी ब्लड प्रेशर चेक करत नाही. कारण आमच्याकडे आल्यानंतर बऱ्याच पेशंटना आम्ही आमच्या स्टाफ कडे पाठवतो आणि डॉक्टर्स जे असतात की ते फिजिशियन असतात की ते चेक करतात आणि त्यानुसार त्या पेशंटला ब्लड प्रेशर निघालं, त्यांना शुगर निघाली, कोणाला म्हणजे बऱ्याच गोष्टी या आपण काही त्रासच नसतो ना. ब्लड प्रेशरचा काही त्रास असतो का? काहीच नसतो. किंवा शुगर. तर ह्यामुळे बेसिक गोष्टींचं एक प्रमाण आपण चेक करणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन B12 एक चेक करा, शुगर चेक करा आणि एक चांगल्या फिजिशियनला दाखवा. जर त्रास कमी नसेल तर मग एक्सरे वगैरे आपल्याला मानेचा करता येईल. ओव्हर टू यू सोनल. काही प्रश्न असतील तर तुझ्याकडनं. नो सर, आई थिंक टाइम भी लिमिटेड है और कोई भी क्वेश्चंस अगर पेशेंट्स की तरफ से भी या ऑडियंस की तरफ से भी मिस हो गए हो तो हम डेफिनेटली बाद में या फिर ओपीडी आज में आप आके पूछ सकते हैं. सॉरी टाइम कंस्ट्रेंट्स के वजह से. एंड एंड करने के लिए पहले मैं हमारे पूरे ऑडियंस को थैंक यू बोलना चाहूंगी कि आप आए और हमारा प्रोग्राम देखा, डिस्कशन आई होप तुम आपके लिए बहुत फायदेमंद हुआ हो.
और दूसरा मतलब मैं संचेती हॉस्पिटल डॉक्टर कांतिलाल संचेती और डॉक्टर पराग संचेती को भी थैंक यू बोलना चाहूंगी कि उन्होंने हमें ये अवसर दिया कि हम यहाँ आके कुछ प्रेजेंट कर सके, किसी पेशेंट को हेल्प कर सके यहाँ बैठे. और नेक्स्ट, नॉट द लास्ट बट लीस्ट, or whatever, I want to thank Dr. Sailesh Hadgaonkar that he took his time off on a weekend and has presented so well, and he has like in a very subtle way explained a lot of things today. And also thank you Rahul sir, that you helped us with the marketing and all the technical work. शैलेश सर, जाण्यापूर्वी टेक होम मेसेज, मानदुखीला पूर्णविराम. येस, मला एकच सांगायचं आहे, आजकाल सर्वांच्याकडे गॅजेट्स, मोबाईल आणि लॅपटॉप्स आहेत. डॉक्टर गुगल हा खूप महत्वाचा आहे अंडरस्टँड करण्यासाठी, पण सेल्फ मेडिकेशन करू नका. सगळ्यात महत्वाचं, आपल्या मनाप्रमाणे करू नका. गो टू अ लोकल डॉक्टर, तुमच्या घराच्या जवळ फिजिओथेरपिस्ट, फिजिशियन, डॉक्टर. असेस युअर प्रॉब्लेम. त्रास कमी होत नसेल तर अंगावर काढू नका. जस्ट डोंट डू इट जस्ट लाईक, कारण हे आजकाल खूप आम्ही बघतोय की वाढत चाललंय. त्यामुळे अप्रोप्रिएट टाइमला तुम्ही हे करा, त्रास तुमचा कमी होईल. सेकंड इज महत्वाचं की नॉर्मली आपण गोळी घेतो किंवा वी टेक सम मेडिसिन्स और सम ऑइंटमेंट एंड स्प्रे. शॉर्ट टाइम के लिए ठीक है, अगर तकलीफ ठीक नहीं हो रहा है, यू मस्ट विजिट नियर बाय सेंटर सो दैट एटलीस्ट अर्ली यू कैन डायग्नोज द प्रॉब्लम. मैं इंग्लैंड में था, कुछ साल काम किया मैंने वहां पे, तो मुझे एक चीज में डिफरेंस जब भी था तभी पता चला कि कोई भी पेशेंट वहां पे ऐसा बहुत लास्ट मिनट तक तकलीफ खराब होने तक नहीं रहता है. नॉर्मली व्हेन देयर इज प्रॉब्लम दे इमिडिएटली रिपोर्ट टू अ डॉक्टर. आपल्याकडे काय होतं की आपण अंगावर काढतो आणि त्रास खूप एंड पर्यंत आल्यानंतर मग आपण डॉक्टरकडे जातो आणि त्यामुळे आपण म्हणतो की अरे आउटकम्स आर नॉट गुड. पण ऍट द सेम टाइम मी हे सांगतो की आपण हा त्रास खूप एंड पर्यंत नेतो आणि नंतर जातो. त्यापेक्षा बेस्ट इज टू गो अर्ली. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. स्टे सेफ अँड स्टे हेल्दी इन दिस डिफिकल्ट एरा. आणि मराठी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. वन्स मोर थँक्यू संचेती टीम, Dr. Parag, Dr. Kate sir, Rahul sir, Dr. Sonal, and all the team for giving us this opportunity to outreach with you all and discuss a few topics for spine awareness. Dhanyawad. Thank you. श्रोतेहो, धन्यवाद. स्टे ट्यून्ड विथ संचेती हॉस्पिटल YouTube आणि Facebook पुढच्या कार्यक्रमासाठी. टिल देन, सी यू. बाय.